जळगावमधल्या बाभुरीगाव परिसरातून वाहणारी गिरणा नदी फेसाळल्याचं दिसून येत आहे। नदीपात्रात शहरातील सांडपाणी मिसळल्याने गिरणा नदी प्रदूषित झाली आहे। नदीपात्रातील सांडपाण्याला दुर्गंधी सुटली असून नदीपात्र नाला बनल्याचं चित्र आहे। गिरणा नदी पात्रातून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो, मात्र या दूषित पाण्यामुळे इथल्या गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते। जळगाव तालुक्यातील भांबुरी येथून जाणारी गिरणा नदीत आजचे चित्र एक भयावह चित्र पाहावयास मिळतंय। गिरणा नदी पात्र आता जळगाव शहरातील परिसरातील गावखेड्याच्या पाण्याने फेसाळल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतंय। आपण थेट भांबुरी येथील गिरणा नदी पात्रामध्ये आलेलो आहोत आणि हे गिरणा नदीचं पात्र आहे की या ठिकाणी जळगाव शहर असतील परिसरातील पाणी ही कुठलीही प्रक्रिया न करता थेट गिरणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे आणि यामुळेच या गिरणा नदी पात्र हे फेसाळल्याचं चित्र आणि प्रदूषित झाल्याचं चित्र दिसून येत आहे। भांबुरी पुलाखालील जळगाव शहरातील संपूर्ण सांडपाणी, कचरा, केमिकल असलेले पाणी थेट नदीपात्रात सोडण्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। यामुळे या नदीपात्राच्या परिसरामध्ये देखील घाणीचं साम्राज्य देखील पसरल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। नदीपात्रातील अवैध वाळू उपसामुळे या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि याच ठिकाणी मोठी दुर्गंधी होऊन या ठिकाणी जर आपण बघतोय तर या ठिकाणचं जे संपूर्ण परिसर आहे तो घाणीच्या साम्राज्याने विखरलेला दिसून येत आहे आणि या परिसरातील नागरिक देखील आपल्यासोबत आहे, काही पर्यावरण प्रेमी आपल्यासोबत आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सर, काय सांगाल? भयावह चित्र गिरणा नदी पात्र जे आहे बांबुनीचं हे फेसाळल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे, काय प्रतिक्रिया सर तुमचीवाली? या जळगाव शहराच्या मध्ये एंट्री करताच बरोबर जर असं फेसाळलेलं पाणी, घाणेरडं पाणी जे पुढे नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे तर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे असं म्हणावं लागेल। प्रशासनाने याकडे लक्ष घालावं व शुद्ध पाणी कसं काय या ठिकाणी नागरिकांना मिळेल याकडे लक्ष द्यावं। त्यातून येणारं सांडपाणी त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, कारण जर असा प्रकार जर घडणार आहे तर याच्या मानवाला नाही पण जलचर आहे त्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि याच्यातून काहीतरी मोठी रोगराई पसरणार आहे आणि आज पर्यावरणाची स्थिती अधिक बिकट होत असताना प्रशासनाने इतकं दुर्लक्ष करणं एक गंभीर विषय आहे। तरी प्रशासनाने त्वरित हे सांडपाणी जे आहे हे अडवलं पाहिजे, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून ते नदी सोडलं पाहिजे। नदी ही आता नदी राहिली नसून ती आता गटार होईल का काय असं वाटायला लागलं आहे। जलचर प्राणी आहेत त्यांना सुद्धा जीवाला धोका आहे आणि हेच पाणी आपण वॉटर फिल्टरद्वारे आपल्या खेड्यापाड्यात सोडलं जातं तर याच्याने रोगराई पसरणार आहे आणि खूप काही जीवितहानी, मानवहानी होणार आहे। तर याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागायला हवा आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।